ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. आमदार संग्राम जगताप यांची बाबा बालकनाथ महाराजांशी एकांतात हिंदुत्वावर चर्चा. मढी देवस्थानवर वक्फ बोर्डाच्या दाव्याविरोधात लढा देण्यासाठी मार्गदर्शन करा, आमदार जगताप यांची मागणी. राजस्थानचे योगी म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा बालकनाथ महाराज यांची आमदार संग्राम जगताप या रविवारी सकाळी डोंगरगण येथील जंगलेशास्त्री महाराजांच्या आश्रमात दर्शन घेऊन अहिल्यानगरवासियांच्या वतीनं सत्कार केला. यावेळी काही वेळ बाबा बालकनाथ आणि आमदार संग्राम जगताप यांच्यात एकांतात बंद खोलीत हिंदुत्वावर चर्चा झाली. यावेळी हरिभक्तपरायण जंगलेशास्त्री महाराज उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी नगर जिल्ह्यातील नाथ संप्रदायाची पंढरी असलेल्या मढी देवस्थानावर वक्फ बोर्डनं दावा केला असल्याचं बाबा बालकनाथ यांच्या निदर्शनाला आणून दिलं. वक्फ बोर्डाच्या या दाव्याविरोधात लढा देण्यासाठी मार्गदर्शन करावं अशी मागणी आमदार जगताप यांनी बाबा बालकनाथ यांच्याकडे केली. यावेळी बाबा बालकनाथ महाराजांनी आमदार जगताप यांच्या कार्याबद्दल माहिती घेतली. गोमातेची होत असलेल्या सेवेमुळेच तुमचा विधानसभा निवडणुकीत विजय झालाय. आता पुढील काळात हिंदुत्व आणि गोमातेसाठीच काम करा असा संदेश देत आशीर्वादही यावेळी बालकनाथ महाराजांनी आमदार जगताप यांना दिला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, दिनेश जोशी, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, संतोष लांडे, जितेंद्र बनकर, वैभव वाघ, अमित खामकर, दादासाहेब पांडोळे, मळू गाडळकर, नितीन लिंभोरे, सागर गुंजाळ आदी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.